नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात तमाम दर्शकांचे हार्दिक स्वागत आहे। बातमीपत्राची सुरुवात करूया आजच्या आपल्या सुविचार मालेने। आता घेऊ क्षणभराची विश्रांती। विश्रांतीनंतर पुन्हा भेटू आतापर्यंतच्या घडामोडीसह। विश्रांतीनंतर आपले हार्दिक स्वागत आहे। आता बघूया बातम्या पुढील विस्तारित स्वरूपात। सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक श्री चंदूभाऊ सोजतिया यांचा वाढदिवस 26 डिसेंबर रोजी सिटी न्यूजच्या कार्यालयात साजरा करण्यात आला। यावेळी त्यांच्या चाहत्यांनी सकाळपासूनच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सिटी न्यूजचे कार्यालय गाठले। या जन्मदिनी राजनेतागण, मित्रपरिवार व नातेवाईकांनी प्रामुख्याने शुभेच्छा देण्यासाठी आपली उपस्थिती दर्शविली। सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संचालक श्री चंदूभाऊ सोजतिया यांच्या जन्मदिवसानिमित्त मातोश्री आर्केड सिटी न्यूज कार्यालयामध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। या प्रसंगी त्यांच्या चाहत्यांनी पुष्पगुच्छ, भेटवस्तू देऊन सदिच्छा भेट दिल्या। त्यांच्या परिवारातील सदस्य, राजकीय नेत्यांनी सिटी न्यूज कार्यालयात येऊन त्यांना सदिच्छा भेट दिल्या। संपूर्ण कार्यालय बुकेमय झाले होते। श्री चंदूभाऊ सोजतिया यांना सदिच्छा भेट देण्याकरिता खासदार अनंतराव अडसूळ, आमदार सुनील देशमुख, आमदार रवी राणा, महापौर रीना नंदा, स्थायी समिती सदस्य विलास इंगोले, नगरसेवक तथा सभागृह नेता बबलू देशमुख, विरोधी पक्षनेता प्रवीण हरमकर, माजी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल, वर्धमान स्थानक वासींचे अध्यक्ष सुभाष बाबू भंडारी व प्रेमचंद लुनावत, आर.के. लुनावत, अमृत मुथा, अशोक बांबुरिया, हिरा ओस्तवाल, मोठ्या जैन मंदिराचे नवीन चोरडिया, कोमल बोथरा, चौथी दुनियाचे महाराष्ट्र चीफ ब्युरो अलोक मिश्रा, खंडेलवाल समाजाचे सदस्य घनश्याम खंडेलवाल, माहेश्वरी समाजाचे सदस्य सुरेश साबू, ब्राह्मण समाजाचे सदस्य पप्पू छांगानी, पत्रकार मंडळी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। छत्रसाल नगर परिसरातील हनुमान नगर येथे पैशांच्या वादावरून दोघांनी एका कर्जदाराचे घर जाळून लाखोचे नुकसान केल्याची घटना नुकतीच घडली। अमरावती येथील छत्रसाल नगर परिसरातील हनुमान नगर येथील रहिवासी गजानन साहेबराव ढिगळे यांनी हनुमान नगरातीलच प्रमोद पांडे यांच्याकडून 10% व्याजदराने 50,000 रुपये घेतले होते। पैशाच्या वादातून प्रमोद पांडे व अमरनगरातील शंकरराव अवनेरकर यांनी गजानन ढिगळे यांचे घराला आग लावली। या आगीमध्ये ढिगळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सिटी न्यूज प्रतिनिधीजवळ सांगितले। प्रमोद पांडे यांच्याकडे सावकारीचे कोणतेही परवाना नसताना 50,000 रुपयावर 10% व्याज घेत असल्याचा आरोपही ढिगळे यांनी केला आहे। बोला, कधीची घटना आहे? हे बुधवारची आहे सर। हां, काय झालं सांगा, सगळं डिटेल सांगा। आम्ही घरी काही नव्हतो, आम्ही होतो तिकडे नवसारीला। माझी त्याची खरेदी होती घराची, तर आम्ही कोर्टात होतो। मग संध्याकाळी डायरेक्ट भाऊची इथं गेलो। भाऊची इथं गेल्यानंतर 7:30ची घटना आहे ते तिथं उपस्थित होते। जे पांडे आहे ना माझ्या भावाच्या घरी, तिथं ऑलरेडी आले होते। चहा पाणी केलं त्यांना 8 वाजता मी सोडायला गेलो तर आमच्याकडचा पोरगा तिथं मसालामाशी उभा होता। त्याला म्हटलं मी म्हटलं याला काय आणलं म्हटलं तू म्हटलं
तिकडून सर ते आले आणि त्यांनी हा कार्यक्रम केला. आम्हाला साड्या ठेवल्या नाही, काहीच नाही. माझ्या साड्या तिकडे घेऊन गेला आणि तिकडे जाऊन टाकल्या. होम ट्रेन नेलं माझ्या घरचं. किती रक्कम होती आणि किती देणं होतं? आम्हाला 50,000 देणं होते. आम्ही पहिले 26,000 त्यांना दिले, 50,000 आज देतो म्हटलं होतं. दुसऱ्या दिवशी कशाची रक्कम होती ती? सर आम्ही म्हणजे असे अडीअडचणला दिले होते त्यांनी पैसे आम्हाला. तर आम्ही त्यांना म्हटलं जसे दिले आम्ही तुम्हाला देतो म्हटलं. माझं खरेदी झाल्यावर म्हणजे 30 तारखेपर्यंत तुला परत देतो म्हटलं. काय नाव आहेत? प्रमोद पांडे. अजून शंकर अवजेकर. त्याचे पैसे नव्हते सर. त्याचे पैसे काहीच नव्हते, त्याचा काहीच रूल नव्हता. तुम्हाला वेळोवेळी दवसा दे महाराज. महाराजा नव्हता यांना की मी तुला मारतो, यांना मारतो. माझ्या दवाखान्यात आम्ही त्याची गाडगेनगरला गेलो, त्याचा फोन आला आम्हाला की माझ्या दवाखाना फोडतो आणि ते मॅडमची पुस्तकं घेऊन जातो आणि तुझ्या नाव आणतो बरे, असं म्हटलं त्यांनी मला. तर आम्ही त्याचा माझा मोबाईल बंद केला. महालक्ष्मीच्या पेढीत त्यांनी पेट्रोल टाकलं, त्यांना जळलं. महालक्ष्मीचं सगळं खात करून टाकलं. आणि किती वाजताची घटना आहे? 9:30 होती. 9:30. घरात पैसे किती होते? नाही, घरात पैसे नव्हते. तर मुला तो घरात मागचा दार तोडलं. आम्ही सगळं कुलूप बिलूप सगळं व्यवस्थित लावून गेलो होतो आणि पेट्रोलची डबकी आणली आणि पेट्रोल टाकून सगळं जाऊन टाकलं. फ्रीज, टीव्ही सगळं आमच्याकडे असं भरपूर वस्तू होत्या. आमचं 60-70 हजाराचं नुकसान केलं त्याने. राजकुमार बडोले सामाजिक व न्याय मंत्री यांना रेस्ट हाऊस येथे विविध संघटनांनी निवेदनं दिली. तर सिटी न्यूज प्रतिनिधीने वसतिगृहातच वाचनालय तयार करा अशी मागणी मंत्री महोदयापुढे मांडली. सामाजिक व न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज अमरावतीत दौऱ्याला आले असता सामाजिक न्याय भवनविषयी अन्यायग्रस्त महिलेबाबत व अपंग संघटनाद्वारे विविध मागणीकरिता निवेदन देण्यात आली. तर सिटी न्यूज प्रतिनिधीने शहरातील वसतिगृहाची वास्तविकता मांडून मंत्री महोदयांना वसतिगृहातच वाचनालय तयार करा अशी मागणी केली. यात मंत्री महोदयांना विशेष वाटले व त्यांनी त्याची पूर्तता करणार याची खात्री दिली. आम्ही पण आमच्या पण डोक्यात आहे झालं पाहिजे साहेब, आपल्या हातून झालं पाहिजे. आणि आमची इच्छा आहे साहेब, आपण मंत्रिपदावर असताना अमरावतीचं विभागीय प्रशिक्षण केंद्र जे आहे त्याचं भूमिपूजन आपल्या हातून झालं पाहिजे असं आमची चांगला आहे. ते मी या ठिकाणी कार्यशाळा प्रत्येक जिल्ह्यामध्ये तो कार्य मान्य. मला काय म्हणायचं, यांनी यावेळेस अमरावतीला विभागीय स्तरावरची कार्यशाळा घेतली. एकीकडे पूर्ण महाराष्ट्र हा दुष्काळात होरपळून निघत असताना बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ सारखे तिथून बेरोजगार युवक 300-400 रुपये. तो दुष्काळ हा वेगळा विषय मान्य आहे सर मला, परंतु तिथून विद्यार्थी अमरावतीला बोलवले जातीचे आणि याचे सर्व जिल्ह्यामध्ये आहेत. बाकीचा विषय तो आहे. आम्ही त्या जिल्ह्यांमध्ये पण प्रशिक्षण घेत आहोत. इकडच्या पण आम्ही यावर्षी ठरवलं होते का प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते प्रशिक्षण आपण घेतले पाहिजे, असा आमचा त्याच्या मागचा उद्देशच होता की जे बेरोजगार पोरं आहेत त्यांना स्किल कौशल्य विकासाच्या माध्यमातून अवेअरनेस कॅम्प घेण्याबद्दल दुमत नाही आहे. ते डॉक्युमेंट्स आहेत, याच्यामध्ये लिहिलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे संस्थेचे विभागीय आणि कार्यालय आणि प्रशिक्षण केंद्राकरता जागा उपलब्ध करून दिली आहे. घेतली पैसे दिले. कोण? रमेश कटके. रमेश कटके कोण? त्यावेळेस होते ते बार्टीमध्ये होता. बरं. कंपाऊंड केलंय घ्यायला? काहीच केलं नाही. हे तर म्हणते कंपाऊंड झालंच नाही. नाही काहीच नाही, कुठेच पूर्ण तसंच नाही. पैसे दिले असेल तुम्ही, कंपाऊंड बीएमसीने केलं नाही, त्याची लगेच चौकशी करा. ते कंपाऊंड झालं पाहिजे, तिथं संकुल झालं पाहिजे. हा, इथं काहीच नाही झालं. कंपाऊंड झालं नाही, काहीच नाही. चला मला ते दाखवा. सर थँक्यू. सर सिटी न्यूजला एक प्रतिक्रिया पाहिजे तुमची. सर सध्या अमरावती शहरामध्ये वसतिगृह नावाचा जो प्रकार आहे, म्हणजे ॲडिशनली तिथे अडचणीच आहेत, पण विद्यार्थ्यांकरिता जे वाचनालय पाहिजे त्या लेवलनी उपलब्ध नाही आहे. आणखी ॲडिशनली महत्त्वाचा टप्पा असा आहे की 1-1 विद्यार्थी हिंडत आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं आपण विद्यार्थ्यासाठी काही करणार आहात का? आम्ही यावर्षी 125व्या वसतिगृहाच्या डॉक्टर आंबेडकरांच्या जयंती वर्षाच्या निमित्तानं 50 मुलींचे वसतिगृह ऑलरेडी दिलेले आहेत. आणि काही आजच हा प्रॉब्लेम निर्माण झालेला नाही आहे. आम्ही जो ॲक्च्युअल विभाग निहाय जे घेतला, तर जी शहरं आहेत ती मग नागपूर शहर असेल, अमरावती असेल, पुणे असेल, नाशिक असेल, औरंगाबाद असेल, अशा मोठ्या शहरांमध्ये
प्रचंड आता मुलांचं येण्याचं जे शिक्षणाचं जे प्रमाण आहे ते वाढलेलं आहे आणि त्या प्रमाणामध्ये शासकीय वसतिगृह नाहीत असं म्हणता येईल, अनुदानित अनेक वसतिगृह आहेत. त्याची पण आता तरी पण आम्ही या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन आता परत नवीन वसतिगृह देण्याचं आम्ही आता हे करतो आहोत. येणाऱ्या काही दिवसांमध्ये परत नवीन वसतिगृह त्या ठिकाणी सुरू होतील. आता वसतिगृहाला वाचनालय देणं हा वेगळा विषय. वाचनालय हा स्वतंत्र भाग आहे, तो आमच्या विभागाशी संबंधित विषय राहत नाही, परंतु वसतिगृहामध्ये वाचनालय देणं हा एक चांगला विषय आहे आणि तो नक्की आम्ही त्याच्यासाठी आपण हे करतोय नव्यानं. ठीक आहे. अमरावती येथील प्राध्यापक यशवंत तुकाराम मेश्राम गेल्या 3 दिवसापासून उपोषण करीत आहेत. गेल्या 8 वर्षापासून त्यांना वेतन मिळालेलं नाही. वेतनाची भरपाई करण्यासाठी मागणी करत त्यांनी विद्यापीठासमोर उपोषण मांडले. मी अमरावती शैक्षणिक महाविद्यालयामध्ये 1999 या जे लेक्चर म्हणू लागलो. 10 वर्षाची नोकरी झाली माझी, पण आउट ऑफ स्टेटमधले मुलं असल्यामुळे कॉलेज बंद आहे. बंद असं म्हणजे रायडीमध्ये ओरली बंद, रायडीमध्ये काहीच नाही. मला त्यांनी टर्मिशन ऑर्डर दिली 2010मध्ये. नंतर त्यांनी मग आम्ही कोर्टात धाव घेतली. त्यांनी कोर्टात नोकरी असल्याबद्दलचं पत्र दिलं. मग हे कसं बचाव. मग माझा विचार का 2 जुलै 2008 पासून पगार नाही मॅडम मला, आणि माझे लेकरं बायको पाहिजे. काय करावं त्याला? मला एक बारले मुलगी आहे, एक. मग आता तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे जुलै 2008 पासून आजपर्यंत माझा पगार द्या. कुठे मला नोकरी समजून घ्या विद्यापीठानं निश्चित झालं. विद्यापीठने तुम्हाला कोणत्याही कॉलेजला समाविष्ट केलं पाहिजे. हो, तर त्यांच्या ऑफिसमध्ये मला कधी मॅडम नॉन टीचिंग काही चालते. टीचिंगमध्ये हो मी याचे लेक्चर मला नॉन टीचिंगमध्ये कोणत्याही जॉब द्यायला चालते, पण माझं उद्धारपर्यंत झालं पाहिजे वा. आता जोपर्यंत तुम्हाला जॉब लागणार नाही तोपर्यंत उपोषण नाही. सोडणार माझं नाही मॅडम, मी नाही घरी जातो, शेती करतो. माझा जुलै 2008 पासून आजपर्यंत पगार द्या कॉलेजमध्ये. मी घरी जातो. जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथील मागील बाजूस नियोजन भवनाची इमारत तयार केलेली असून त्या इमारतीमधून जाणारे शौचालयाच्या सांडपाण्याकरिता नियोजनच नाही. परिसरातील नागरिक त्रस्त झालेले आहेत. प्रशासकीय विभागाचा कणा म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय. या कार्यालयाच्या मागच्या बाजूला नियोजन भवनाची नवीन इमारत असून या इमारतीतून जाणारे सांडपाणी सर्रास रस्त्यावर वाहत जाते. विशेष म्हणजे मड वाहत जाताना गाड्यांमुळे संपूर्ण परिसरात पसरतो. या विषयाने सिटी न्यूज पुढे स्थानिक नागरिकांनी आपली कैफियत मांडली. काय दादा, कोणता पॉइंट आहे तो? हे टाका आहे हो, कलेक्टर ऑफिसचा हो. इथे बांधलेलं. त्याचं आउटलेट इथे आहे. हे पाणी असं इथून असं हे रस्त्यावर जातं. इथं कुठलीच नाली नाही आहे, इथं काहीच नाही आहे. आणि सध्या इथं तात्पुरतं खड्डा केला आहे. इथे आता एवढा खड्डा केलेला आहे आणि त्याच्यात रेती विटा वगैरे भरलेल्या आहे. आता हे काही दिवसानंतर पुन्हा इथून पाणी वर येणार, पुन्हा ह्या रस्त्यावर जाणार आणि नेहमीप्रमाणे आता हे बघा हे ओलं झालेलं आहे. ते पूर्ण आता पाणी पुन्हा कॉलनीत जाणार. गेल्या 2.5 महिन्यापासनं त्या कलेक्टर ऑफिसच्या बॅक साईडला एक लाईटरीचा टँक बांधलेला आहे आणि तो रस्त्याच्या कडेला आहे. हा जो रस्ता जातो आहे की नाही रजिस्टर ऑफिस टू लेबर कोर्ट याच्या कडेला लॅट्रिनचा टँक आहे आणि त्या लॅट्रिनचा जो आउटलेट आहे पाण्याचा तो रस्त्यावर सोडलेला आहे. आणि त्याच्यामुळं काय होतं, तिथे पूर्ण लॅट्रिनचं पाणी ते तिथे नाली नाही आहे किंवा ते पाणी वाहून जाण्याची कुठली व्यवस्था नाही आहे. त्याच्यामुळे ते रस्त्यावर साचतं पहिले आणि त्यानंतर आमच्या कॉलनीमध्ये येतं. त्या पाण्यासोबत पूर्ण तो लॅट्रिनचं सर्व घाण मळ वगैरे सर्व पूर्ण त्या इथून असा साचत असं पूर्ण या रोडवर साचतो. त्याच्यामुळं काय झालं की इथे ते पाणी अतिशय घाणेरडं असल्यामुळे आमच्या आरोग्याला धोका उत्पन्न झालेला आहे. इथे एक आध्यात्मिक शाळा आहे, इथे मूकबधीर मुलं शिकतात आणि पूर्ण सर्वजण इथं जाणं येणं करतात. त्याच्यामुळे कसं झालं, इथे आम्ही त्या कित्येक कंप्लेंट केल्या, त्यांना सांगितलं, त्यांचं ते सुपरविजन BNCकडे आहे, पण त्यांनी काही दाद दिली नाही. एक दिवस मग आम्ही सर्वांनी खूप नगरसेविकेला बोलवलं, त्यांनी कंप्लेंट केली. मग ते एक दिवस आले आणि त्यांनी तिथे खड्डा खोदला आणि त्यात रेती वगैरे भरली, तात्पुरती व्यवस्था केलेली आहे. आता काही दिवसांनी काय होईल की पुन्हा जैसे ते होईल, पुन्हा पाणी त्या रस्त्यावर येईल, कारण त्याला
पाणी जाण्याकरता जी नाली पाहिजे असते ती नालीच नाही आहे तिथे. आणि हे जे मानगाम ज्यांनी केलं तिथले जे BNCचे इंजिनियर्स आहे यांनी हे पूर्ण काही बघितलेलं नाही आहे. आणि हा पहा किती मोठा भोंगळ कारभार आहे. आणि ते अमरावती शहरातलं कलेक्टर ऑफिस आहे. अमरावती शहरात नवीन वाहतूक सहाय्यक पोलीस आयुक्तांची नियुक्ती झाली. मोरेश्वर आत्राम हे शनिवारपासून या पदावर विराजित झाले आहेत. अमरावतीत येण्यापूर्वी ते सोलापूर येथे वाहतूक सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यान्वित होते. वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तपदी सोमेश्वर आत्राम हे रुजू झाले आहेत. यापूर्वी ते सोलापूर येथे वाहतूक शाखेच्या ACP पदी कार्यरत होते. तसेच नंदुरबार, अक्कलकोट येथे सुद्धा त्यांनी उत्तम कामगिरी केली. अमरावती शहरात सुद्धा वाहतूक नियंत्रित व सुव्यवस्थित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. बातमीपत्रात वेळ झाली आहे एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विश्रांतीअंती पुन्हा आपले स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी DDCAचे अध्यक्ष असताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला होता. जेटलींनी राजीनामा द्यावा या मागणीकरिता आम आदमी पार्टीच्या वतीने अमरावती येथील राजकमल चौकात विरोध प्रदर्शन करण्यात आले. DDCAच्या कथित घोटाळ्यामध्ये अरुण जेटली जेव्हा अध्यक्ष होते तेव्हा मोठ्या प्रमाणात त्यांच्याच अधिपत्याखाली मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. हा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात उघडकीस आल्यावर सुद्धा कोणत्याही प्रकारची भाजप किंवा मोदी सरकार कारवाई करत नाही आहे. त्या अनुषंगाने आम आदमी पार्टीतर्फे संपूर्ण देशामध्ये प्रत्येक जिल्ह्यात अरुण जेटली विरोधात प्रदर्शन करण्यात आलेले आहे. अरुण जेटली यांनी त्वरित राजीनामा द्यावा ही आम आदमी पार्टीची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ही मागणी मोठ्या प्रमाणात पूर्ण करावी अशी सर्व मोदी सरकारला तसेच भाजप सरकारला ठणकावून सांगण्यात येत आहे. अरुण जेटली राजीनामा दो, राजीनामा दो, राजीनामा दो, अरुण जेटली राजीनामा दो. केजरीवाल केजरीवाल भ्रष्टाचार कहीं ठिकान, केजरीवाल केजरीवाल. भोईराज ग्रुप अमरावती व भोई समाज कर्मचारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भस्तरीय भोई समाज वधूवर परिचय मेळावा 2015 हा कार्यक्रम राजकमल चौकातील टाउन हॉल येथे 26 डिसेंबर रोजी उत्साहात साजरा पडला. विदर्भस्तरीय भोई समाज वधूवर परिचय मेळावा 2015 चे आयोजन राजकमल चौकात टाउन हॉल येथे दिनांक 26 डिसेंबर रोजी उत्साहात पार पडले. 2017 मध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला भोई समाज बांधव व महिला युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन नंदकिशोर सागर, महादेव श्रीनाथ यांनी केले. यावेळेस मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून हा सोहळा संपन्न केला. त्यानंतर शिल्पा अंबादासजी अळणे, शिल्पा अंबादासजी अनाउन्स करतो त्यांनी या ठिकाणी आपला परिचय द्यायचा आहे. कुमारी दीपक किरोडकर, कृपया सर 1 मिनिट. 26 डिसेंबर 2015 विदर्भस्तरीय भोई समाज वधूवर परिचय मेळावा घेण्यात आहे. काळाची गरज फारच आहे. आजच्या आधुनिक धकाधकीच्या जीवनात प्रत्येक पाल्यांना शक्य होत नाही प्रत्येक गावात जाणं. मुला मुलींचे प्रत्येकांचे प्रॉब्लेम्स आहेत, तो सोडवणं फार महत्त्वाचं आहे. या व्यासपीठावर आम्ही एक छोटासा प्रयत्न केलेला आहे समाजाकरता किंवा सर्व समाज लोकांनी आपल्या मुला मुलींची नाव इथं नोंदवावीत, कार्यक्रमाची लाभ घ्यावा. दुसरा उद्देश असा आहे की या कार्यक्रमामध्ये एक समाज एकता
फार महत्त्वाची भूमिका सामाजिकताची. या निमित्ताने सर्व समाज एकत्र येते, आपसात एकमेकांची ओळख होते, त्या निमित्ताने परिचय वाढत जातो. हेच एक आमची भैरवाज ग्रुपतर्फे एक प्रयत्न राहील काय. आणि यानंतर आमचा मे महिन्यात एक सामूहिक विवाह घ्यायची तयारी आहे. तरी समाजबांधवांनी याची पूर्ण लाभ घ्यावा, नोंद घ्यावी व लाभ घ्यावा ही समाजाचे होते. मेरी डेट ऑफ बर्थ है 5/10/87 और मेरे मामा का फुल है गजानन नामोरे मी माहीत सांगितले राहते. जन्मतारीख माझी 19/12/83. माझं नाव कविता महादेव सोनवणे. मी राहणारी अमरावतीचेच दर्शनावती भांडवळी आणि माझी जन्मतारीख आहे 22/8/90. एकता आभूषणमध्ये निरंकारी मिशनचे संत यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी धार्मिक मार्गदर्शन केले व उपस्थितांना जीवनावश्यक गोष्टीवर विशेषतः प्रकाश टाकला. सौभाग्य प्राप्त हुआ हम लोगों को. हमें भी ये बहाना मिल गया. जा रहे थे, यहाँ रुके तो मैंने कहा ये भाई साहब कहते अंदर आ जाओ, इनको बुलाने चले गए. आपसे मुलाकात होनी थी, दर्शन होने थे. दर्शन मुझे भी आपका आशीर्वाद मिलना था. आगे से आगे जुड़ता जाता है ना सिलसिला. ये डिवाइन अरेंजमेंट है. नहीं तो उनके घर जा रहे थे मेष जी के. अच्छा. तो हमने कहा हमने खाना नहीं खाना, सुबह अभी नाश्ता हो गया इसलिए यहाँ आ गए कि सीधा चलते हैं परतवाड़ा. डिवाइन अरेंजमेंट. आपका अध्यात्म में इतना रुझान कैसे क्या हो गया कि आप इतने गहरे उतर गए उसमें? ऐसे है कि जिस फैमिली में हमने जन्म लिया ना, द टोटल एनवायरनमेंट वाज स्पिरिचुअल. तो हमारे पेरेंट्स दे वर आल्सो बिलीवर्स, हैव अ स्टॉन्च फेथ इन निरंकार एंड सतगुरु saints. So naturally the children brought up in that environment, they imbibe those qualities. So from the very beginning of life, no moment of life has been wasted. So this is our good luck that we have taken birth in such a family where the total spiritual environment prevailed. So slowly and slowly that became our taste, and still it remains. The taste is there, so we are very lucky on earth to get guidance, shelter from Nankar Satguru. दूसरी बात है कि निराकार परमात्मा जो है, मानती तो दुनिया सब है, पढ़ती है, सुनती है परमात्मा के बारे में, लेकिन जानती नहीं है कि कौन सा परमात्मा है. हमें लॉर्ड मास्टर मिला है, पूरा परफेक्ट मास्टर मिला है, जिसने रियलाइज कराया, दिखाया, जिसको कहते हैं हम, इसकी जानकारी कराई. और जो परमात्मा की जिनको जानकारी हो जाती है वो फिर परमानेंट ही फेथफुल हो जाते हैं, फिर वो परमानेंट ही परमात्मा के पीछे लग जाते हैं. आज दुनिया वेवर, उनके माइंड भी वेवर कर रहे हैं, सब डिफरेंट. जहाँ किसी ने कहा वहाँ नतमस्तक हो गए, जहाँ किसी का दिल किया वहाँ चले गए. कोई कुछ पूजा करने लग गया, कुछ करने को, पढ़ने पढ़ाने में लग गया, कोई तीर्थों पे जाने लग गया, कोई कहीं भी. वो फिक्स नहीं है उनका ध्यान. तो हमारे सामने निराकार परमात्मा है, ईश्वर है, खुदा है. तो ये तो सामने बात है कि हम अध्यात्म की तरफ क्यों जुड़े हैं और क्यों लगे हुए हैं और क्यों ये है, क्योंकि और कुछ निशाना जो था वो हमें मिल गया. परमात्मा को जानने के लिए इंसान पैदा हुआ, परमात्मा ने ये जन्म दिया है, परमात्मा ने ये शरीर बनाया है, अपनी जोत अंदर रखी है, शरीर के अंदर, हर इंसान के अंदर रखी है, जिसको हम आत्मा कहें, रूह कहें, कुछ भी कहें, नाम दें. अब इस रूह की बदौलत ये शरीर चल रहा है.
जैसे सारा ब्रह्मांड परमात्मा के सहारे चल रहा है, इसने अपनी अंश रख दी हम इंसानों के अंदर, पशुओं के अंदर, जानवर। अब इस मालिक को इंसान जान सकता है, पशु नहीं जान सकते। समाजात माणुसकी आजही जिवंत आहे। पोलिसांना अनेक जण घाबरत असले तरी एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी एका युवकाचा जीव वाचवला। एरविन चौकात 4 चाकी वाहन चालवत असताना 28 वर्षीय युवक गजानन लव्हाडे याला हृदयविकाराचा झटका आला। वाहतूक कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने युवकाचे प्राण वाचवले। त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल करण्यात आले। अमरावती येथील सायन्स कोर मैदानावर दिनांक 25 व 26 डिसेंबर 2015 दरम्यान वैदर्भीय गाडी लोहार व तत्सम जाती महासंघ व अमरावती जिल्हा लोहार समाज संघटनेच्या सहकार्याने राज्यस्तरीय 7वे महाअधिवेशन महासंघाचा रौप्य महोत्सव, उपवर वधूवरांचा राज्यस्तरीय परिचय मेळावा या त्रिवेणी कार्यक्रमाचा समारोप 26 डिसेंबर रोजी करण्यात आला। या प्रसंगी केंद्रीय खाते व रसायन मंत्री हंसराज अहिर प्रामुख्याने उपस्थित होते। गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार डॉक्टर स्मिता कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला। आमदार हंसराज अहिर यांनी आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते। मी माझ्या प्रधानमंत्री होणार आहे। आपण मागणी केली आरक्षण द्या, आपण मागणी केली आम्हाला किमलेर पासून मुक्त करा, आपण मागणी केली 2% वेगळं आरक्षण द्या। मी सुद्धा एनटीमध्ये होणार असेल। या सर्व तत्सम बलुतेदारांना आपण आधुनिक शिक्षणापर्यंत नेलत नाही। बदलतं शिक्षण, मशिनीकरण, त्यावर आपला मुलगा काम करू शकत नाही। म्हणून देशाचे प्रधानमंत्री म्हणतात की स्किल डेव्हलपमेंट पुढाकार घ्या। मी या समाजातील त्या शिक्षित आपल्या मंचावरील नेत्यांना विनंती करतो की प्रधानमंत्री काय बोलले। अमरावतीत शहरभर प्रत्येक चर्चमध्ये सध्या ख्रिसमसच्या पर्वावर विविध कार्यक्रमाचे आयोजन सुरू आहे। यामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणावर उत्साहाने प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहपरिवार सहभागी होत आहे, हे विशेष। अमरावतीत सध्या ख्रिसमसच्या पर्वाची धूम सुरू आहे। प्रत्येक चर्चमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे। याच पर्वाचे निमित्त म्हणून अंबापेठेतील चर्च ऑफ सियॉन या चर्चमध्ये ड्रॉइंग कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले होते।
मोठ्या उत्साहात या कॉम्पिटिशन मध्ये बालकांनी व युवकांनी सहभाग घेऊन हा शुभ प्रसंग संपन्न केला। त्यानंतर शहरातील पोलीस पब्लिक स्कूलमध्ये सुद्धा ख्रिसमस या पर्वाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यीशु मसीह ने ऐसा भी कहा कि मैं जगत की ज्योति हूँ। हमने सुना है कि प्रभु यीशु मसीह का जन्म जब हुआ तो एक तारा आकाश में नया तारा आया था, और जो मराठी में कहा गया है खगोल शास्त्रज्ञ मतलब तारों का और सौर मंडल का अभ्यास करने वाले लोग हैं, उन्होंने इसका अभ्यास किया कि जब किसी नए राजा का जन्म होता है तो ऐसा तारा आकाश में आता है। तो उन्होंने वो तारे को देखकर उसके पीछे आकर प्रभु यीशु मसीह को ढूंढा और उसके दर्शन किए, और अपने पास जो सोना और सबसे मूल्यवान चीज थी वो परमेश्वर को उसने अर्पण की। परमेश्वर चाहता है हम भी अपना जीवन परमेश्वर की इच्छा अनुसार जी के उसको अर्पण करें। तो इसलिए प्रभु यीशु मसीह ने कहा मैं जगत की ज्योति हूँ। ज्योति मतलब लाइट, प्रकाश देने वाला। और फिर आगे प्रभु यीशु मसीह ने कहा तुम भी जगत की ज्योति हो, और तुम्हारा उजियाला जो है वो लोगों के सामने ऐसा दिखे तुम्हारे अच्छे कर्मों के द्वारा। तो हम आपको एक गीत सिखाना चाहते हैं बच्चों, हमारे साथ सीखेंगे गीत छोटा सा। वो यीशु हमारा है। आगे कहा गया है युग युग के अंधेरों में जो प्रीत किरण आई, एक प्यार नया लाई, संदेश नया लाई। प्यार का संदेश कहा गया है क्रिसमस को, इसलिए कहा गया है कि बाइबल कहती है परमेश्वर ने जगत से ऐसा प्रेम किया कि उसने अपना इकलौता पुत्र दिया, इसलिए कि जो कोई उस पुत्र पर विश्वास रखता है उसका नाश ना हो परंतु वो अनंत जीवन पाए। आइए हम गीत सुनेंगे। आओ मुस्काए हम, भूले के आंसू, हंसे हंसाए हम, क्या है भूले सबको बदलाए हम, सबके दिल में खुशियों का एहसास जगा। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यावयाची असेल वा काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भुवन समोर, मोर्शी रोड, अमरावती आणि वेबसाईट पत्ता आहे www.citynews.net.in। अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा फक्त सिटी न्यूज।